4 वर्षांपूर्वी खासदार दत्तग्राम योजनेद्वारे केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दत्तक घेतलेल्या अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यांतर्गत येणाऱ्या टिमटाळा या इतिहासकालीन लोप पावलेल्या गावाचा 100 वर्षांनंतर कायापालट होतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे। जगप्रसिद्ध कन्याकुमारी शिला स्मारकाचे शिल्पकार एकनाथ रानडे यांचा जन्म टिमटाळा या छोट्याशा गावी 19 नोव्हेंबर 1914 रोजी रेल्वे स्टेशन मास्टर पदावर कार्यरत असलेल्या रामकृष्ण विनायकराव रानडे आणि रमाबाई रानडे यांच्या पोटी झाला। तदनंतर उच्च शिक्षण आणि राष्ट्रसेवेचा ध्यास बाळगत रानडे परिवाराने आपल्या जन्मगावापासून निरोप घेतला। जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शिला स्मारकाच्या ऐतिहासिक वास्तूवर सिंहाचा वाटा उचलणारे एकनाथजी रानडे यांनी आपल्या जन्मभूमीचे नाव कोरून जगप्रसिद्ध केले। मात्र कित्येक दशकांपासून टिमटाळा हे गाव उपेक्षितच होते। गावात आरोग्य सेवा, रस्ते, पाणी, वीज, रोजगार निर्मिती नसताना टिमटाळा गावाची अत्यंत दयनीय अवस्था झाली। कित्येक दशकांपासून होत असलेल्या या समस्यांवर उपाय म्हणून गावातीलच विद्यार्थी युवा सूरज सहारे यांनी गावातील काही वरिष्ठ मंडळींना सोबत घेऊन प्रसारमाध्यमे, तक्रारी, निवेदन देऊन गावाचे नाव प्रकाशझोतात आणले। सोबतच 2016 मध्ये भाजपाचे आताचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांच्या मदतीने केंद्र सरकारने सुरू केलेल्या खासदार दत्तग्राम योजनेद्वारे केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना विनंती करत आदर्श दत्तग्राम करून घेतले। त्यानंतर महिनाभरात गावातील कामांची यादी गावकऱ्यांनी गोयल यांना प्रत्यक्षात देऊन त्वरित विकास कामे करण्याचा आदेश संबंधित प्रशासनाला देण्यात आला। त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत प्रशासनाने कामे मंजूर केली। प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नव्हती। त्यानंतर पुन्हा गावकऱ्यांनी निवेदने, तक्रारी प्रशासनास सादर करून विकास कामे तत्काळ सुरू करण्याची विनंती केली। त्याच अनुषंगाने का होईना टिमटाळा येथील ग्राम सचिवालय पूर्णत्वास येऊन त्या ठिकाणी लाखो रुपये किमतीचे युटिलिटी सेंटर उभारले, जेणेकरून बँक, आरोग्य, महसूल संदर्भातील कामे एकाच जागी स्थिर राहून परिसरातील ग्रामस्थांना सोयीच्या ठरतील। विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिकेचा प्रस्ताव सादर करण्यात आला। सोबतच लग्न, वाढदिवस यासारख्या कार्यक्रमप्रसंगी सभागृहाची स्थापना सुद्धा करण्यात आली। गावातील अंतर्गत रस्त्यांना वेग येऊन सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तयार करण्यात येत आहे। महत्त्वाचे म्हणजे शेती व्यवसाय, पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता शेकडो हेक्टर क्षेत्रावरील शेत जमिनीवर लघुसिंचन प्रकल्पाचे काम झपाट्याने होत असून अल्पावधीतच तेही काम पूर्णत्वास येणार आहे। या धरणाचे काम पूर्णत्वास आल्यावर त्यामध्ये एकनाथ यांचे स्मारक तसेच त्यांच्या विचारांचे स्मृतिवन निर्माण करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना व परिसरातील ग्रामस्थांना ते वरदान ठरणार आहे। कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार एकनाथ रानडे यांच्या जन्मगावाचा कायापालट होण्याचे चित्र आता पाहावयास मिळत आहे। श्रीपाल सहारे, विदर्भ न्यूज, टिमटाळा।